हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या व्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा की व्लॉग. आणि आज बनवूया मस्त असे पापड, तेही बटाट्याचे. तर नुसता बटाटा वापरून आज मी पापड बनवलेले, तर नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. हे 2 किलो बटाटे आहेत. आता हे बटाटे पहिला मी शिजवून घेते. तर ह्याला 3 ते 4 शिट्टी यायला द्यायचा. तर आता मी पहिला हे शिजवून घेते. आता बटाटा शिजून झालेले आहेत. मी पाणी ह्याचं काढून घेऊन आता हे सालं काढून घेत आहे. तर वरची पूर्ण सगळी सालं काढून घ्यायची. तर आता हे सगळ्या बटाट्यांची सालं आपण काढून घेऊया. आता हे बटाटे सोललेले आपण छान खिसणीनं खिसून घ्यायचं. एकदम बारीक जे असतं खिसणीला, त्या खिसणीनं खिसून घ्यायचं. तर इथं बटाटे सगळे खिसून घेतलेले आहेत. आता इथं मी हे चिली फ्लेक्स घालत आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तीही नुसतं बारीक चिरून घ्यायची किंवा मिक्सरला वाटून घेतला तरी चालतं आहे. तर इथं मी घालत आहे जिरं. 1 चमचा जिरं घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालूया आता. आणि ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर धुवून स्वच्छ वाळवून बारीक चिरून घ्यायची आणि तीही घालून आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. आता इथे मिश्रण हे रेडी झालेलं आहे. आपण प्रेस करून घ्या किंवा लाटून घ्या. आता इथं मी प्लास्टिक घेतलं आहे. प्लास्टिकला तूप लावून घ्यायचा. शक्यतो तेल नाही लावायचा. तेल लावलं की काय होतं की सुकल्यानंतर पापड हे सुकल्यानंतर वासायला लागते. त्याच्यामुळे तेल न लावता तूप लावून हे चांगलं असं प्रेस करून घ्यायचं. किंवा तुम्ही लाटून घ्यायचं असेल तर तुम्ही लाटून घेऊ शकता. तर इथं मी हे सगळे पापड असे करून प्लास्टिकवर घाला. प्लास्टिक असेल तुमच्याकडे तर प्लास्टिकवर घाला. माझ्याकडे प्लास्टिक नव्हतं म्हणून मी ओढणीवर घातलं. आणि इथं माझ्या मुलाने मला मदत केली आणि तुम्ही बघू शकता त्याची एक्साइटमेंट. तर इथं आपण हे पापड सगळे प्रेस करून झालेले आहेत. आता इथे 2 दिवस सुकवायचे छान घरामध्येच फॅनच्या खाली नॉर्मल सुकवायचे. त्यानंतर 1 दिवस उन्हात घालायचं. आणि इथं बघा असे छान पापड तयार झालेले आहेत. आता आपण तळून घेऊया. तळल्यानंतर अजिबात तेल राहत नाही पापडला आणि खूप छान असे क्रिस्पी छान लागतात. तर मंडळी नक्की ट्राय करू बघा हे पापड, बटाट्याचे पापड.